बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरपालिका निवडणूक शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री प्रताप जाधव आता रिंगणामध्ये आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सिद्धार्थ खरात आता रिंगणामध्ये आहेत। दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दोन्ही शिवसेनेमध्ये काट्याची लढत आता असणार आहे। महिलांचे छोटे मोठे बचत गट असतील त्यांच्यासाठी त्यांना चौका स्टॉल देणे, त्यांना एमआयडीसी मध्ये लघु उद्योग टाकून देणे, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन शिबिर असो, त्यांचे फंडिंग असो, या सर्व मुद्द्यांना आम्ही हात घालणार आहे। आणि नागरिकांच्या समस्या ज्या आज कोणी ऐकून घेत नाहीये त्यांच्यासाठी आमची सेपरेट कॉल सेंटर राहणार आहे। आणि जनता दरबार हाही जसा आमदार सिद्धार्थ खरात साहेबांनी ठेवलेला आहे हा आमचा इथे दर महिन्याला राहणार। म्हणजे नागरिकांच्या शहरांमधल्या ज्या समस्या आहेत ह्या आम्ही वार्ड टू वार्ड जाऊन अल्टरनेट आपण बऱ्याच वार्डांना समजा महिन्यामधले सप्ताह असा ठेवू की आपण 3-3, 4-4 प्रभाग घेऊन किंवा 2-2 प्रभाग घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर काय आपल्याला सोल्युशन काढता येईल व कसं ते लवकर लवकर त्यांच्या समस्या दूर करता येतील यावर आमचा फोकस राहील। माननीय आमदार साहेब व माननीय खासदार साहेब यांनी जेव्हा इथे नगर परिषदेमध्ये उमेदवार उभे केले त्याच्यामध्ये 26 उमेदवारांना संधी देण्यात आली। त्या 26 उमेदवारापैकी 16 उमेदवार महिला आहेत आणि त्या 16 उमेदवार महिलापैकी आमच्या इथे त्यापैकी 3 उच्च शिक्षित डॉक्टर आहेत। त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे नवयुवकांना संधी त्यांनी देण्यात आलेली आणि त्यांचं सरासरी वय 31 वर्षाच्या आत आहे। त्यामुळे आम्हाला या लोकांची आम्हाला भरपूर फायदा होणार आहे। पालिका निवडणुका या ठिकाणी सुरक्षित लढत पाहायला मिळणार आहे। शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव रिंगणात, दोन्ही शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।